नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या 40 प्रश्नांच्या मिक्स जी क्वेश्चनची सीरीज आपण घेत आहोत. त्यामध्ये आज 10व्या क्रमांकाची आणि शेवटची ही प्रश्नांचा सेट जो आहे तो आपण चर्चा करणार आहोत यावरती. आतापर्यंत आपण 9 केलेले आहेत आणि त्याच्या पीडीएफ सुद्धा तुम्हाला अवेलेबल झालेल्या आहेत. अ, ओके. चला आता आपण ही 10वी आहे. आणखी आता वेळ न घालवता लगेच आपण प्रश्नांकडे वळूया. प्रश्न क्रमांक 1 याची उत्तरं यायला पण सुरुवात झालेली आहे. खूप छान. बरं तुमचा प्रतिसाद त्याला मिळत आहे. मानवी शरीरामध्ये जीवनसत्व अ कुठे साठवले जाते? विद्यार्थी मित्रांनो, जर आपण 10ही टेस्टचं एनालिसिस केलं असेल, तर त्यामध्ये प्रत्येक अल्मोस्ट 7 आउट ऑफ 10 मध्ये जीवनसत्वावरती प्रश्न आहेतच. त्यामुळे हा एक इम्पोर्टंट टॉपिक असणार आहे आपल्या परीक्षेसाठी जीवनसत्वाचा. याचं उत्तर तुम्ही करेक्टली दिलेलंच आहे. जीवनसत्व ए, व्हिटॅमिन ए कुठे स्टोअर होऊन राहतात? तर बॉडीमध्ये यकृतात किंवा लिव्हरमध्ये स्टोअर होऊन राहतात. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी योग्य विधान निवडा. तर काही विधान दिलेली आहेत आपल्याला. वनस्पती सौर ऊर्जेचा वापर करून कर्बोदकाच्या स्वरूपात अन्न साठवून ठेवतात. वनस्पतीमध्ये हरित लवके असतात आणि वनस्पती पेशींना पेशी भित्तिका नसतात. विद्यार्थी मित्रांनो, वनस्पती सौर ऊर्जेचा वापर करते, प्रकाश संश्लेषणाच्या मदतीने अन्न निर्मिती करते आणि हे जे अन्न आहे ग्लुकोज म्हणजे कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात म्हणजे कर्बोदकाच्या स्वरूपात अन्न साठवून ठेवल्या जाते. हे अगदी बरोबर आहे. म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे हे करेक्ट आहे. ओके. दुसऱ्या स्टेटमेंट बद्दल बोलायचं झालं तर वनस्पतीमध्ये हरित लवके असतात, क्लोरोफिल असतात. तर या हरित लवकांमुळे तर अन्न आपलं स्वतः तयार करू शकतात वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेतून. तर हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. ओके. आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. तर वनस्पती पेशींना पेशी भित्तिका नसतात. तर विद्यार्थी मित्रांनो, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीतला एक त्या दोघांना वेगळा करणारा असा इम्पॉर्टंट अति महत्वाचा हा पेशी अंग का आहे, पार्ट आहे पेशीचा, ही पेशी भित्तिका, जे की वनस्पतीच्या पेशीमध्ये आढळून येतात, प्राण्यांच्या पेशीमध्ये नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. मग करेक्ट कोणतं आहे? पहिला आणि दुसरा. पहिला आणि दुसरा सांगणारा पर्याय क्रमांक 2 अगदी उत्तर बरोबर दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणता सजीव त्वचेच्या मदतीने श्वसन करतो? साप, गांडूळ, माकड की मानव? प्रश्न क्रमांक 3. 3चं उत्तर थोडासा विचार करून द्या. वलई प्राणी संघात येणारा हा गांडूळ. ओके. तसाच जी बेडूक आहे ती सुद्धा आपली त्वचा मॉइस्ट ठेवते, ओलसर ठेवते. हो. कशासाठी? तर त्वचेच्या मदतीने हे श्वसन करत असतात. उभयलिंगीमध्ये येतात आपला बेडूक. पण हा जो आहे गांडूळ, हा कोणामध्ये येतो? तर कोणत्या प्राणी संघामध्ये येतो? वलई प्राणी संघामध्ये येतो. त्याच्यामध्ये गांडूळ सोबत जळू, याला लीच आपण म्हणतो, नेरीस. तर हे जे आहेत काही अॅनिमलची, प्राण्यांची उदाहरणं आहेत जी की या वलई प्राणी संघात येतात. यांचा प्राणी संघ वलई हा आहे. इंग्लिशमध्ये आपण त्याला अन्नेलिडा असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 4. रिकामी जागा आणि रिकामी जागा. विद्यार्थी मित्रांनो, जे आजार आहेत आणि त्यांचे पॅथोजन्स जे आहेत म्हणजे ज्यांच्यामुळे ते आजार होतात. आजार हा एक इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे आपल्या परीक्षेसाठी आणि सगळेच उत्तर फास्ट करत आहात. खूप छान. टायफॉइड आणि कॉलरा पाण्यातून होणारे आजार आहे. हा व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे, हा व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होणारा आहे आणि हा जो आहे पंडू रोग, तर आपल्याला व्हिटॅमिन डी रायकेट्स आपण म्हणतो त्याला. हे मात्र दोन्ही पाण्यातून प्रसार होणारे आहे. जसं आता काही टॉपिक तुम्हाला आज आपण लास्ट टेस्ट डिस्कस करत आहोत. तर महत्वाचे टॉपिक आता सांगतोय की जसं व्हिटॅमिन झाला आणि हे असे आजार आहे, तर हे इम्पॉर्टंट असणार आहे आपल्यासाठी. किण्वाचा वापर खालीलपैकी काय बनवण्यात होतो? 5-1 बरोबर आहे. अल्कोहोल सॅकॅरोमायसिस सेरेविसी याचा वापर करून आपण याला ब्रेड मध्ये बनवण्यामध्ये सुद्धा वापर केला जातो. तसाच अल्कोहोल बनवण्यासाठी सुद्धा होतो. तर अल्कोहोल कोणतं? इथेनॉल प्रायमरी बनवण्यासाठी आपण याचा यूज करत आहोत. हो बरोबर आहे, सॅकॅरोमायसिस.
धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव खालीलपैकी कोणते, असा प्रश्न आहे आपल्यासाठी. धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव, केमिकल नेम विचारलेला आहे धुण्याच्या सोड्याचे, वॉशिंग सोड्याचे. वॉशिंग सोड्याचा जो फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो, हा Na2CO3 असा आहे. हा वॉशिंग सोडा आहे, धुण्याचा सोडा आहे. आणि CO3 काय आहे, CO3 आपल्याला कार्बोनेट सांगतो, आणि हा Na काय, सोडियम आहे, सोडियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट. ओके. हा खूप कन्फ्युजिंग असणारा आहे आणि बऱ्याच वेळा हा प्रश्न कन्फ्यूज करतो. सोपा आहे तितका कन्फ्यूज करतो. NaHCO3. ठीक. हा सोडियम बायकार्बोनेट आहे. हा सोडियम बायकार्बोनेट आहे, जो की खाण्याचा सोडा आहे. आपल्याला विचारलेला आहे धुण्याचा सोडा, हा Na2CO3, याचं नाव काय असणार आहे मग, सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट कुठे आहे असा, तर हा प्रश्न 6व्याचा पर्याय क्रमांक 3. हा सोडियम बायकार्बोनेट आहे, याला कन्फ्यूज होऊ नका. NaCl प्लस AgNO3, सोडियम क्लोराईड आणि सिल्व्हर नायट्रेट यापासून मिळणारे उत्पादित जे आहे सोडियम नायट्रेट आणि सिल्व्हर क्लोराईड. तर विद्यार्थी मित्रांनो, तर ही रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारची रासायनिक अभिक्रिया आहे असं विचारलं. यस, अगदी बरोबर आहे, दुहेरी विस्थापन. काय आहे दुहेरी विस्थापन रासायनिक अभिक्रिया? अशी रासायनिक अभिक्रिया आहे ज्याच्यामध्ये हे जे आयन्स आहेत ते एक्सचेंज होत आहे आणि प्लस तिथे काहीतरी प्रेसिपिटेट आपल्याला शिल्लक मिळते, अशा प्रकारची. ए बी प्लस सी डी, याच्यातून आपल्याला ए बी प्लस बी सी हा जनरल फॉर्मॅट असणार आहे दुहेरी विस्थापनचा, ज्याला आपण डबल डिस्प्लेसमेंट असं म्हणत असतो. हा जनरल फॉर्म्युला असणार आहे. ABCD, तर इथे काय झालेलं आहे, हे जे आयन्स आहे, दोन आयन्सची जागा अदलाबदल झालेली आहे, डिस्प्लेस झालेली आहे. हा याच्यासोबत आणि हा याच्यासोबत. प्रश्न क्रमांक 8, दुसऱ्या क्रमांकाच्या आवर्तासाठी रिकामी जागा ही बाह्यतम कक्षा आहे. 8चं 2 आणि L असं उत्तर येत आहे. ठीक. विद्यार्थी मित्रांनो, 7 आवर्त आहे आपल्याकडे, 1 2 3 असे करत करत आपण 7 आवर्त आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आवर्त आणि जे गण आहेत उभे असे 18 गण आहेत. आता विशेष याचं असं आहे की पहिल्या आवर्तामध्ये येणारे जेवढे काय मूलद्रव्य आहे, तर त्याच्यामध्ये असणारी जी कक्षा आहे ती एकच कक्षा आहे. जो 2 मध्ये येईल त्याच्यामध्ये 2 कक्षा येतात, जो तिसऱ्या आवर्तामध्ये येतात त्याच्याकडे 3 कक्षा येतात, आणि असं करत करत जो 7 आवर्तामध्ये येणार आहे 7 नंबरच्या, तर त्याच्यामध्ये 7 कक्षा असणार आहे. मग आपल्याला विचारलं काय, दुसऱ्या क्रमांकाच्या आवर्तासाठी, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाच्या आवर्तासाठी त्याची बाह्यतम कक्षा कोणती असेल. बर, मग दुसऱ्या आवर्तात आहे तर त्याच्याकडे 2 कक्षा असणार आहे. दुसऱ्या आवर्तात आहे तर 2 कक्षा असेल. तर हे झालं केंद्र, की पहिली कक्षा की दुसरी कक्षा. बर, पहिल्या कक्षेला आपण म्हणत असतो के आणि दुसरीला म्हणत असतो एल. मग एल ही त्याची बाह्यतम कक्षा असणार आहे. ओके. तसं तिसऱ्या आवर्तासाठी तिसरी बाह्यतम कक्षा कोणती असेल, एम असेल. चौथ्यासाठी कोणती असेल, एन असेल. अगदी बरोबर. तर याचं उत्तर 2 आहे. एल कक्षा ही बाह्यतम असणार आहे. प्रश्न क्रमांक 9, वस्तूचे मुक्त पतन फक्त रिकामी जागामध्ये शक्य आहे. फ्री फॉल जो होतो, मुक्त पतन जे होतो, तर हे कुठे शक्य आहे, तर याचं उत्तर आलेलं आहे निर्वात, जे की करेक्ट सुद्धा आहे. लाल ग्रंथीद्वारे निर्माण केलेले विकर कोणते आहे. लाल ग्रंथी. आपल्या लाळेमध्ये असणारे विकर याबद्दल माहिती असेल आपल्याला.
ओके, याचं उत्तर येत आहे टॅलिन विद्यार्थी मित्रांनो, जे की करेक्ट आहे. आपल्या लाळेमध्ये असणारे जे विकर आहे ते टॅलिन नावाचं विकर लाळेमध्ये दिसून येते. ठीक, पुढचा प्रश्न. पायरुव्हिक आम्लाचे लॅक्टिक आम्लात रूपांतर होणे म्हणजेच रिकामी जागा होय. पायरुव्हिक आम्ल कुठून होते? ग्लुकोजचं विघटन होऊन होते. पेशी श्वसनामध्ये जी ऊर्जा निर्मिती होते त्यातली पहिली अवस्था आहे ग्लुकोजचं विघटन, आणि जर ते ऑक्सिश्वसन असेल तर ग्लुकोजचं विघटन होऊन दुसरी क्रेब चक्र आहे, आणि तिसरी स्टेप्स म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन, इलेक्ट्रॉन वहन साखळी आहे. ठीक आहे. परंतु विनॉक्सी श्वसन मध्ये काय होते? तर ग्लुकोजचं विघटन तर दोन्हीमध्ये कॉमन आहे, ऑक्सी श्वसनात सुद्धा, विनॉक्सी श्वसनामध्ये सुद्धा. परंतु विनॉक्सी श्वसनामध्ये जेव्हा ग्लुकोजचं विघटन होते, पायरुव्हिक आम्ल तयार होते, आणि या पायरुव्हिक आम्लाचे लॅक्टिक आम्लामध्ये जर रूपांतरण होत असेल तर ते काय आहे? ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ग्लुकोजचं विघटन होऊन पायरुव्हिक आम्ल तयार होणार आहे. मग ते ऑक्सिश्वसन असो, म्हणजे जिथे ऑक्सिजनची गरज असो, किंवा ऑक्सिजनची गरज नसली म्हणजे ऑक्सिजन नसला, विनॉक्सी श्वसन असला, तरी पायरुव्हिक आम्लात रूपांतर होणे हे दोन्ही प्रकारात घडून येते. फक्त जर विनॉक्सी श्वसन आहे म्हणजे जिथे ऑक्सिजन अवेलेबल नसतो, तिथे पायरुव्हिक आम्लाचं रूपांतर कशामध्ये होते? लॅक्टिक ऍसिड मध्ये होते. आणि या लॅक्टिक ऍसिड आपण जेव्हा काही फिजिकल एक्सरसाइज करत असतो, म्हणजे कष्टाची काम करत असतो, व्यायाम करणे असेल किंवा इतर काही कष्टाचं काम करत असो, तर त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये विनॉक्सी श्वसन स्नायूमध्ये होत असते, आणि त्यातून लॅक्टिक ऍसिड जेव्हा लॅक्टिक आम्ल स्नायूमध्ये जमा होतं तर त्याने आपल्याला थकवा आल्यासारखं जाणवते. मग हे कोणत्या प्रकारात होते? जेव्हा जिथे ऑक्सिजन नसतो त्या प्रकारात होते, किंवा ऑक्सिजनचा अभाव असलेल्या ठिकाणी. मग जिथे ऑक्सिजन नसतो त्याला आपण काय म्हणतो? विनॉक्सी श्वसन म्हणतो. मग या प्रश्नाचं उत्तर असणार आहे विनॉक्सी श्वसन. हा, आपण किण्वन म्हणलं असतो याला. तर विनॉक्सी श्वसनामध्ये किण्वांच्या माध्यमातून अल्कोहोल तयार होतो बघा. मग प्रश्न जर असा असता की जेव्हा पायरुव्हिक आम्लाचे अल्कोहोल मध्ये रूपांतर होते तर त्याला काय म्हटलं जातं, तर साहजिक त्याचं उत्तर किण्वन आलं असते. ठीक आहे. ते सुद्धा होते विनॉक्सी श्वसनामध्ये. ओके. पण याला थोडस म्हणजे सर्वसमावेशक असं हे प्रश्नाचं उत्तर असणार आहे विनॉक्सी श्वसन. त्यालाही विनॉक्सी श्वसन म्हणलं असतं आपण. त्यामध्ये कदाचित विनॉक्सी श्वसन नसून आपल्याला फक्त किण्वन हा पर्याय दिला असता, किंवा किण्वन आपण स्किप करून विनॉक्सी श्वसन ठेवलं असतं. खालीलपैकी कोणाची विशिष्ट उष्माधारकता सगळ्यात जास्त आहे? एखाद्या पदार्थाला, म्हणजे दोन आपल्याकडे, एक कॉपरचा आहे आणि एक लोखंडाचा आहे, दोघांना सुद्धा सारखीच वेळासाठी आपण उष्णता दिली आहे. तर त्या दिलेल्या वेळामध्ये कोण जास्तीत जास्त हीट ऍब्झॉर्ब करून घेणार आहे, तर त्याचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. कोणाची विशिष्ट उष्माधारकता जास्त आहे? आपण 5व्या क्रमांकाचा जो पाठ शिकला होता विज्ञानाचा भाग 1 मध्ये, तर त्यामध्ये ना असे कॉपरचे, आयरनचे आणि लीडचे 3 स्पेरिकल बॉल होते, आणि त्यांना आपण इक्वल वेळेसाठी तापवलं आणि त्याला मेणाच्या बेडवरती ठेवलं होतं. तर त्यामध्ये काय झालं की कोणता खूप जास्त खाली जातो ही ती ऍक्टिव्हिटी होती.
लेट मी शो यू समथिंग विद्यार्थी मित्रांनो. बघा, तर हा 5व्या पाठामध्ये ही ऍक्टिव्हिटी बघा, ही कृती आहे. इथे 3 बॉल आहे आपल्याकडे, लोखंड, तांबे आणि शिसे. तर त्याला आपण इक्वल वेळेसाठी तापवलं आणि या मेणाच्या बेडवरती ठेवलं. जो खूप जास्त खाली गेला, खोल गेला, याचा अर्थ त्याच्यामध्ये जास्त उष्णता होती आणि त्याची विशिष्ट उष्माधारकता सगळ्यात जास्त होती. तर याचं उत्तर आहे लोखंड. प्रश्न क्रमांक 13. पदार्थावरील दाब वाढविल्यास त्याचा द्रावणांक काय होतो? आता याच उष्णता याच पाठामध्ये एक बर्फाची लादी घेतली आपण आणि त्यावरती असा तार टाकलेला आहे आणि त्याला ओझं बांधलं होतं. तर काय होतं, या बर्फाच्या लादीमधून हा जो तार आहे हळूहळू खाली सरकत सरकत जातो आणि खाली पडून जातो. बर्फाची लादी पुन्हा मॅच झालेली दिसते, आपल्याला जोडलेली दिसते. का? कारण जेव्हा आपण ज्याला ओझं बांधलं होतं या ताराला आणि दोन्ही साईडला बर्फाच्या लादीवरती टाकला हा तार, ओके, ओझं देऊन. ओझं दिलं म्हणजे त्या बर्फाच्या लादीवरती दाब निर्माण झाला आणि दाबेमुळे त्याचा जो द्रावणांक आहे तो कमी होतो, 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी होतो. हिऱ्याचा आणि काचेचा अपवर्तनांक सुमारे 2.5 आणि 1.5 आहे. तर हिऱ्याच्या काचेच्या संदर्भात अपवर्तनांक काढायचा आहे. येस, उत्तर फार पटकन आलेलं आहे 14 या प्रश्नाचं आणि करेक्ट पण आहे. बघा, हिऱ्याचा आणि काचेचा अपवर्तनांक हा आपल्याला दिलेला आहे, सापेक्षच आहे हा. तो साधारणतः अनुक्रमे दिलेला आहे. ठीक आहे, मग आपण याला हा डायमंड आणि हा ग्लास असं कन्सिडर करूया. मग हा अपवर्तनांक लिहितोय मी डायमंडचा, तो दिला 2.5. तो सगळ्यात जास्त असतो. अपवर्तनांक, सापेक्ष अपवर्तनांक सगळ्यात जास्त कोणाचा आहे? तर हिऱ्याचाच आहे. आणि जो ग्लास आहे काचेचा तो दिलेला 1.5. आणि विचारलं काय? हिऱ्याचा काचेच्या संदर्भात आपल्याला विचारलेला आहे अपवर्तनांक. कोणाचा? डायमंडचा म्हणजे हिऱ्याचा. कोणाच्या संदर्भात? काचेच्या संदर्भात विचारला. मग यावेळेस करणार काय आपण विद्यार्थी मित्रांनो? तर उलट लिहायचं आहे, इन्व्हर्स लिहायचं आहे. म्हणजे नेमकं करायचं काय? वरती आपण खाली डायमंड लिहिला, वरती ग्लास लिहिला आहे. तर जिथे आपण ग्लास लिहिलेला आहे त्याच्या समोर आपण त्याच्या विरुद्ध असणाऱ्या म्हणजे डायमंडचा अपवर्तनांक लिहायचा आणि खाली हा ग्लासचा आपण लिहिणार आहे. ते थोडंसं उलट करायचं, एवढं लक्षात असू द्या. मग वरती किती आहे? तर 2 पॉइंट किती दिले? 2.5 आणि खाली किती दिले आहे? 1.5. एवढा भागाकार आपल्याला करायचा आहे, बस, बाकी काही नाही. तर त्याला सामान्य रूपामध्ये रूपांतरित करण्यासाठी आपण 10 ने वरती आणि खाली सुद्धा गुणाकार करूया. वरती होतील 25 आणि खाली होतील 15. 15 एके 15, 1. आता 10 उरतील. 10ला 15 ने भाग देता येणार नाही आपल्याला, 0 घेऊया आपण आणि 15 सेकंद 90, 1.6. बरं, ठीक आहे. 1.6 वाला पर्याय हा एकच आहे, बाकी पुढे सोडवण्याची गरजच नाही आपल्याला. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 करेक्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो फॉर्म्युला आहे, हे सूत्र आहे, हे इम्पॉर्टंट आहे. ओके, तर अपवर्तनांक दिलेले असेल आणि आपल्याला समोर सुद्धा अपवर्तनांकाच्या स्वरूपात जर काढायचं असेल तर रिव्हर्स करायचं, उलट करायचं. ठीक आहे, अरे वा, खूप छान. हा, ऑप्शन इलिमिनेशन होऊन ही फास्ट करता येईल आपल्याला, बरोबर आहे. परंतु याची जर प्रॉपर मेथड ज्यांना लागत असेल, कसं आलं असेल, तर त्यांच्यासाठी आता मी तुमच्या समोर हे प्रूफ दिलेलंच आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हाच फॉर्म्युला असा आहे. ओके, जर वेग दिलेला असता आपल्याला, ओके, दिलेला असतं तर वेग दिला असता डायमंड मधला बी आणि वेग दिलेला असता आपल्याला काचेमधला, ग्लास मधला. आणि मग जर म्हटलं असतं की हिऱ्याचा काचेच्या संदर्भात अपवर्तनांक काढा, त्या केसमध्ये फॉर्म्युला काय बनला असता ते जाणून घ्या. आता इथे बरोबर जी लिहिलंय ना आपण, वेग दिलेला आहे ना आपल्याला, मग यावेळेस आपण
जी च्या समोर त्याचाच वेग लिहिणार आहे ग्लास मधला आणि डी च्या समोर त्याच्याच त्या हिऱ्यामध्येच प्रकाशाचा वेग लिहिणार आहे आपण डायमंड कॅपिटल डी. हे दोन सूत्र लक्षात असू द्या फक्त, हा वाला आणि हा एक. जर अपवर्तनांक दिला असेल तर इथे वरती ग्लास दिला म्हणून त्याच्या अपोजिट दिलेला समोर लिहिणार आहे आपण. आणि जर वेग दिला असेल मग अडचणच नाही. वरती आपण जी लिहिलाय ना तर काचेतलाच प्रकाशाचा वेग लिहिला आणि खाली आपण डायमंड लिहिलाय ना तर डायमंड मधलाच प्रकाशाचा वेग लिहिला आहे. हे दोन सूत्र असू द्या, कारण कधी वेग दिल्या जातील मग त्यावेळेस कन्फ्युजन होता कामा नये. पुढचा प्रश्न. स्पेक्ट्रोमीटरचा वापर रिकामी जागा मोजण्यासाठी होतो. स्पेक्ट्रोमीटर हे जे डिव्हाइस आहे याचा वापर कशासाठी होतो? लोलकाचा कोन म्हणजे प्रिझम जे आहे त्याचा कोन अँगल मोजण्यासाठी. दुसरा पर्याय सांगतो लोलकाच्या पदार्थाचा अपवर्तनांक मोजण्यासाठी आणि प्रकाशाचे अपस्करण माहिती करण्यासाठी. तीन पर्याय आपल्याला दिलेले आहेत. जशी आपण नेहमी वेळा बऱ्याचदा असं म्हणता येईल आपल्याला ट्रिक्स वापरतो की आपल्याला असं वाटत आहे वरील पैकी सर्व, तर इथे सुद्धा तो खंडा लागू पडतो वरील पैकी सर्व आहे. बऱ्याचदा असं करतात काही विद्यार्थी मित्र, आता माहित नाहीये तर नक्कीच वरील पैकी सर्व असले पाहिजे. सगळ्याच केसमध्ये होत नाही पण इथे मात्र लागू पडलं. द्विनाभीय भिंगाची आवश्यकता रिकामी जागा दृष्टिदोष दूर करण्यासाठी असते. 16व्याचं उत्तर आलेलं आहे रुद्ध दृष्टिता. बरोबर आहे. याला आपण इंग्लिश मध्ये प्रेस बायोपिया असं म्हणतो. हो नक्की करतो मी. प्रेस बायोपिया म्हणतो ज्यामध्ये लोकांना जवळचंही दिसत नाही आणि दूरचंही दिसत नाही, त्यावेळेस आपल्याला दोन्हीही भिंगाची आवश्यकता असते. म्हणजे अंतर्वक्र भिंग सुद्धा लागते, बहिर्वक्र भिंग सुद्धा लागते. रुद्ध दृष्टिता. या प्रकारचा चष्मा आपण पाहिला असेल. केसमध्ये दोन्हीही भिंग समावेश केलेला असतो त्यांचा, कारण त्या लोकांना ना तर जवळचं दिसत नाही व्यवस्थित आणि दूरचंही दिसत नाही. म्हणजे दोन्ही प्रकारचे दृष्टिदोष त्यांना असतात, लघुदृष्टी सुद्धा आणि दूरदृष्टी सुद्धा. खालचा भाग हा बहिर्गोल भिंग असतो आणि हा अंतर्गोल भिंग असतो. कोणत्या केसमध्ये? रुद्ध दृष्टितम, प्रेस बायोपिया. हा दूरदृष्टिता दूर करण्यासाठी याचा वापर होतो आणि हा लघुदृष्टिता यासाठी यूज केला जातो. याचं उत्तर ऑलरेडी लवकर देऊन टाकलं होतं तुम्ही. तुम्ही थोडी ऍडिशनल माहिती आहे, तर खालचा भाग कोणता असतो, वरचा कोणता असतो आणि तो कशासाठी यूज होतो ते आपल्याला माहित असलं पाहिजे. या केसमध्ये या व्यक्तीला जवळचं दिसते, दूरचं दिसत नाही. आणि या केसमध्ये दूरदृष्टितामध्ये काय होतं, दूरचं दिसते पण जवळचं दिसत नाही. एका प्रकाश किरणाचे भिंगातून जाताना रिकामी जागा वेळा अपवर्तन होते. एका प्रकाश किरणाचे भिंगातून जात असताना किती वेळा अपवर्तन? 2 वेळा. बरोबर आहे. साधारण आपण बहिर्गोल भिंगाचं एक उदाहरण घेऊया. तर आता हवेतून म्हणजे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात
लाईट हा प्रवेश करत असतो, भिंगात जातो तेव्हा. मग इथे आपण जर हवा हे माध्यम मानलं तर जेव्हा एंट्री होते तेव्हा एकदा त्याचं अपवर्तन होणार आहे आणि जेव्हा एक्झिट होते तेव्हा एकदा त्याचं अपवर्तन होणार आहे. अपवर्तन होणे म्हणजे काय, तर प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना आपली दिशा बदलणे याला आपण अपवर्तन म्हणत असतो. तर हे जे आहे एकदा एंट्री पॉइंटला होतं आणि एकदा एक्झिट पॉइंटला होतं, म्हणजे हे दोन्ही भिंगामध्ये होतं. दॅट्स वाय उत्तर आहे 2 वेळा त्याचं अपवर्तन होते. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी हा हायड्रोकार्बन वलयांकित हायड्रोकार्बन आहे. वलयांकित म्हणजे काय, सायक्लिक हायड्रोकार्बन आहे. बेन्झीन C6H6 18चं 3 अगदी उत्तर बरोबर आहे सगळ्यांचं. त्याचा फॉर्म्युला सुद्धा लक्षात असू द्या. त्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह दुहेरी बंध असतो, हेही लक्षात ठेवा. 3 दुहेरी बंध आणि 3 एकेरी बंध त्याच्यामध्ये आहे कार्बन कार्बन मध्ये. येस. प्रश्न क्रमांक 19 रिकामी जागा हा एलपीजीचा ज्वलनशील घटक आहे. दोन प्रामुख्याने घटक असतात एलपीजी मध्ये, तर आपल्याला दिलेला कोणता आहे? बेन्झीन. हा सायक्लोहेक्झेन जर असेल तर, पण आपल्याकडे इथे बेन्झीन दिलेला होता त्यामुळं ते ठीक आहे. आणि सायक्लोहेक्झेन असेल तर सायक्लोहेक्झेन. 19चं 3 येस. प्रोपेन आणि ब्युटेन. प्रोपेन प्लस ब्युटेन याचं कॉम्बिनेशन म्हणजे आपला एलपीजी सिलेंडर आहे. हा 40% आणि हा 60% प्रमाणात असतो त्यामध्ये. प्रश्न क्रमांक 20 कार्बनच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? कार्बनच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या. विद्यार्थी मित्रांनो, कार्बन जो आहे हा 6 वाला म्हणजे 6 इलेक्ट्रॉन, 6 त्याचा अणुअंक आहे. तर पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्यामध्ये 4 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे. तर जे बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन्स असतात, जे बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना आपण संयुजा इलेक्ट्रॉन्स म्हणत असतो. बाह्यतम कक्षेमध्ये 4 असल्या कारणानं उत्तर आहे 1. याची संयुजा सुद्धा 4 आहे. पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेली अवकाशीय वस्तू कोणती आहे आपल्यासाठी? येस, उत्तर आहे चंद्र. ओके. पण चंद्र वगळता जर प्लॅनेट दिला असेल तर त्याचंही उत्तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. 22 पुण्यातील सीओईपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या संस्थेतील विद्यार्थ्यांनी इस्रोच्या मार्फत 2016 साली अवकाशात पाठवलेला उपग्रह कोणता आहे खालीलपैकी? हो, बरोबर आहे उत्तर स्वयं. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणते अलैंगिक प्रजनन बहुपेशीय सजीवांमध्ये घडून येत नाही? 515 किलोमीटर आहे तो. अरे वा, खूप छान ऍडिशनल माहिती दिलेली आहे. ट्वेंटी थर्डचं उत्तर आहे बघा खंडीभवन, जे की स्पायरोगायरामध्ये होते. स्पायरोगायरा हा बहुपेशीय आहे. पुनर्जनन प्लॅनेरियामध्ये होते, म्हणजे एखादा बॉडी पार्ट जो आहे तर जर तो तुटला असेल, कट झाला असेल, त्यापासून राहिलेल्या बॉडीची जनरेशन करणे त्याला पुनर्जनन प्लॅनेरियामध्ये दिसून येते. पेलिकायन जे आहे हायड्रामध्ये दिसून येते, तो पण एक बहुपेशीय आहे. मग राहिला कोणता? द्विविभाजन, म्हणजे बॉडीचे 2 पार्ट्स होऊन 2 वेगवेगळे सजीव निर्माण होणे एका बॉडीपासून. मग जसा हा अमिबा आहे, पॅरामेशियम आहे, तर यांच्यापासून 2 द्विभाजन यांच्यामध्ये होते. कोणाकोणामध्ये? अमिबा, पॅरामेशियम आणि युग्लिना, जे की एक पेशीय आहे. आपल्याला बहुपेशीय मध्ये घडून येत नाही, एक पेशीय मध्ये घडून येते. उत्तर आहे हे घडून येत नाही, कारण ते एक पेशीमध्ये घडते. प्रश्न क्रमांक 24 भ्रूणाचे प्रत्यारोपण रिकामी जागामध्ये केले जाते. पर्याय आहे गर्भाशय, अंडाशय, अंडनलिका, योनीमध्ये. जी आयव्हीएफ टेक्निक आहे, इन विट्रो फर्टिलायझेशन असेल. सरोगसी आहे, याच्यामध्ये
बाहेर फलन घडून आणलं जातं आणि जे भ्रूण आहे ज्याचं आपण प्रत्यारोपण करतो तर ते बॉडीच्या कोणत्या पार्ट मध्ये करतो ऍक्च्युली? उत्तर सोपं आहे, गर्भाशयामध्ये. 25 वेगळा घटक ओळखायचा आहे आपल्याला. कुक्षी, कुक्षिरुंत, अंडाशय की परागकण? प्रश्न क्रमांक 25. विद्यार्थी मित्रांनो, ही कुक्षी आहे. इथे आपण ही कुक्षिरुंत आहे. आणि हे जे आहे अंडाशय आहे. हे जे 3 आहेत तर हे फिमेल पार्ट्स आहेत. बरोबर आहे. ज्याला आपण जायांग असं म्हणतो, फिमेल पार्ट्स म्हणतो. परंतु हा जो अँथर आहे इथे, हा फिलामेंट आणि त्याच्यावरती असणारे अँथर, आणि या अँथर वरती आहे पोलन ग्रेन्स म्हणजे परागकण. तो पुमंगाचा भाग आहे, मेलचा पार्ट आहे. कोणता? परागकण. जे परागकण उडून इथे जाऊन बसतात कीटकांमार्फत, हवेमार्फत, पाण्यामार्फत, त्याला परागीभवन असं, परागीकरण म्हणत असतो आपण. तर हा मात्र पुमंगाचा भाग आहे, म्हणजे मेलचा पार्ट आहे, त्यामुळे वेगळा आहे. उत्तर आपल्याला वेगळा काढायचा होता. येस, बरोबर आहे. काही जणांनी उत्तर करेक्ट दिलेलं आहे याचं. 26 खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी आहे? हर्मॅफ्रोडाइट म्हणजे दोन्हीही त्याच्यामध्ये प्रजनन संस्था आहे. बरोबर. आता या प्रकारचा प्रश्न इम्पॉर्टंट आहे बघा या प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये, जो कन्फ्यूज करू शकतो आपल्याला. विंचू, पैसा आणि झुरळ हे आपल्याला ओळखीचे आहेत, पाहिलेले आहेत आपण. आणि यांच्यामध्ये स्पष्ट मेल आणि फिमेल दोन वेगवेगळे घटक आहे. डोलिओलम जो आहे तर त्याच्यामध्ये दोन्ही मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जी आहे, प्रजनन संस्था एकाच प्राण्यावरती आहे, ज्याला आपण उभयलिंगी असं म्हणतो. असं फुलामध्ये विचारू शकतात आपल्याला, तर जास्वंदाचं फूल सुद्धा एक उभयलिंगी आहे. एक लिंगी कोणतं आहे तर पपयाचं फूल आहे, फुलामध्ये विचारलं जाऊ शकतं आपल्याला. 27 रिकामी जागा आम्ल जीवनसत्वाच्या निर्मितीसाठी उपयुक्त आहे. 27 प्रश्न. ओके. 27चं उत्तर येत आहे आणि मिश्र स्वरूपाचे येत आहे 2 आणि 3 मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर लॅक्टिक आम्ल आहे. लॅक्टिक ऍसिड हा जीवनसत्वाच्या निर्मितीसाठी उपयुक्त असणारे आम्ल आहे. लक्षात असू द्या, लॅक्टिक आम्ल. प्रश्न क्रमांक 28. अरे वा, छान. इथे आपल्याला ऍडिशनल तुमच्या कमेंट्स मधून काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन मिळत आहे, ती रीड केली तर हरकत नाहीये. प्रश्न क्रमांक 28. 1 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन केजी स्क्वेअर इज इक्वल्स टू किती डाइन सेंटीमीटर स्क्वेअर अपॉन ग्रॅम स्क्वेअर? हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे एकक कशाचं आहे आणि हे एकक का विचारलं? सिलेबस मध्ये आहे का? हो, नक्कीच आहे सिलेबस मध्ये. आणि कशाचं आहे? जर आपण न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनचा नियम, गुरुत्वाकर्षणाचा नियम शिकलो, तर त्यामध्ये हा जो कॅपिटल जी आहे, वैश्विक स्थिरांक ज्याला आपण म्हणतो, हो स्थिरांक, त्याचं हे एकक आहे बघा. जीचं, कॅपिटल जीचं जो आहे त्याचं एकक आहे हे, त्याची किंमत आहे 6.67 इंटू 10 टू द पॉवर. आता आपल्याला विचारलं काय आहे की 1 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन केजी स्क्वेअर याचं उत्तर किती होईल? हो, एकचा आन्सर ग्रॅव्हिटी चॅप्टर मध्ये आहे. आता एक याचा एकक मध्ये एकक दिलेलं आहे पहिलं. आणि विचारलं काय तर सीजीएस सिस्टम मध्ये रूपांतरित जर केला आपण तो,
तर इथं काय कोणती संख्या येईल असं विचारलंय. थोडंसं मॅथमॅटिक्स आहे यामध्ये. बघा आता, न्यूटन हे SI एकक आहे बलाचं, आणि डाईन म्हणजे या प्रश्नातून आपल्याला काही एकक सुद्धा माहिती होऊन जाते. बल ज्याला फोर्स आपण म्हणतो, फोर्स हे SI एकक आहे, हे CGS सिस्टम मधलं आहे. मीटर स्क्वेअर हे क्षेत्रफळाचं एकक आहे किंवा लांबीचा आहे. मीटर फक्त इथे आर स्क्वेअर असल्या कारणानं, वर्ग असल्या कारणानं इथे मीटर स्क्वेअर झालेला आहे तो. तर त्याचं सीजीएस सिस्टम मध्ये सेंटीमीटर स्क्वेअर होणार आहे. वस्तुमान जो की केजी स्क्वेअर आहे, तर सीजीएस सिस्टम मध्ये तो ग्रॅम स्क्वेअर होणार. मग हे असं झाल्यानंतर आपलं इथे काय संख्या येईल हे आपल्याला फाइंड करायचंय, बाकी काय. चला पाहूया. ठीक आहे, इथं उत्तर जर दिलं असेल हे 10⁵5, तर कदाचित हे आपल्याला माहित असेल की 1 न्यूटन म्हणजे 10⁵5 डाईन. त्याला ग्राह्य धरून उत्तर दिलं असेल हे कदाचित, असं मला वाटते. पण ते सध्या तरी आपण आता चूक आहे की बरोबर आहे सांगत नाही. मीटर, 1 मीटर स्क्वेअर जर म्हटलं आपण, आणि त्याला जर सेंटीमीटर स्क्वेअर जर करायचं असेल आपल्याला, तर काय करावं लागणार आहे? 10⁻⁴ सेंटीमीटर स्क्वेअर. 1 मीटर स्क्वेअरचा 10⁻⁴ सेंटीमीटर स्क्वेअर होत असतो. पुन्हा 1 केजी असेल तर त्याचा 10⁻³ हा ग्रॅम मध्ये होणार. पण इथे काय दिलेलं आहे आपल्याला? केजीचा वर्ग दिलेला आहे, केजी स्क्वेअर. मग हा 10⁻⁶ ग्रॅम स्क्वेअर असा होणार. 1 न्यूटन म्हणजे 10⁻⁵5 डाईन. 1 मीटर स्क्वेअर म्हणजे 10⁻⁴ सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, आणि 1 केजी स्क्वेअर म्हणजे 10⁻⁶ ग्रॅम स्क्वेअर. आता आपण किमती टाकूया इथे. 1 न्यूटन म्हणजे किती डाईन होणार आहे? 1 न्यूटनच्या ऐवजी आपण टाकणार आहे 10⁻⁵ इंटू मीटर स्क्वेअर म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर किती आहे आपल्याकडे? 10⁻⁴. इथे आपण डाईन लिहिला तरी चालेल, इथे आपण सेंटीमीटर स्क्वेअर लिहिला तरी चालेल, आणि खाली केजी स्क्वेअर म्हणजे 10⁻⁶ ग्रॅम स्क्वेअर. ठीक आहे. आता ठीक आहे, हे प्लस इथे ना थोडस मिस्टेक झालेली आहे, ते प्लस येईल बघा. कारण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतो, म्हणजे 10⁻² सेंटीमीटर असतो. मीटर स्क्वेअर आहे तर 10⁻⁴ होणार आहे. ठीक आहे, हे प्लस आहे, प्लस नंतर चुकीने झाली. आता 5 आणि 4 किती होणार आहे टोटल 10⁻⁴? याला इथे सोडवतो मी खाली. 5 आणि 4 10⁻⁹ आणि हे जे एकक आहे डाईन सेंटीमीटर स्क्वेअर, आणि खाली जो आहे 10⁻⁶ ग्रॅम स्क्वेअर. आता 10च्या घातांकामधून 6 जर कट झाले तर राहते किती? फक्त 10⁻3. याचं उत्तर आहे 10⁻3. किमती समोर लिहिलेल्या आहे. थोडस गिचमिच झालं होतं, खूप सारं युटिलाइज केला होता आपण तो पार्ट. एकदा थोडस पुन्हा सोडून दाखवतो तुम्हाला. 1 न्यूटन म्हणजे किती डाईन होणार आहे? 10⁻⁴. 1 न्यूटन म्हणजे 10⁻⁵ डाईन इंटू मीटर स्क्वेअर म्हणजे 10⁻⁴ मीटर स्क्वेअर, आणि खाली
1 केजी म्हणजे 10चा घातांक 6 ग्रॅम स्क्वेअर. ठीक आहे. आता वरती 5 आणि 4 10चा घातांक 9 आणि खाली 10चा घातांक 6. ओके. 9 सेंटीमीटरचा वर्ग आणि खाली छेदामध्ये ग्रॅमचा वर्ग. आता 9 मधून 6 गेले, उरला किती? 10चा घातांक 3. हे उत्तर असणार आहे. आणि ह्या किमती कन्वर्जन कशासाठी आहे त्यामुळे ठेवल्या आहेत तुमच्या समोर. 1 न्यूटन म्हणजे 10चा घातांक 5, 1 मीटर म्हणजे 10चा घातांक 4 सेंटीमीटर स्क्वेअर, 1 केजी स्क्वेअर म्हणजे 10चा घातांक 6. पुढे दुधापासून दही मिळवण्यासाठी रिकामी जागा या जीवाणूचा वापर करतात. कोणता जीवाणू आहे, कोणता बॅक्टेरिया आहे ज्याचा वापर दुधापासून दही मिळवण्यासाठी केला जातो? 29/4 लॅक्टोबॅसिलस. अगदी उत्तर बरोबर आहे. मूलपेशी टिकून राहण्यासाठी त्या रिकाम्या जागामध्ये ठेवतात. द्रव ऑक्सिजन, हायड्रोजन, द्रव क्लोरीन की द्रव नायट्रोजन? यस, उत्तर बरोबर आहे, द्रव नायट्रोजन. मूलपेशी ज्या खूप खूप महत्वाच्या आहेत आणि त्या टिकून राहण्यासाठी कुठे ठेवल्या जातात, अशा या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याकडे द्रव स्वरूपातल्या नायट्रोजन मध्ये याला जतन करून ठेवल्या जातं. साधारणतः 135 डिग्री सेल्सिअस पासून वजा 135 डिग्री सेल्सिअस पासून टू वजा 190 डिग्री सेल्सिअस तापमानाला ह्या जतन केल्या जातात. येस. फिनाइल कीटोनुरिया हा जो आहे आजार जो आहे या अवयवाच्या पेशीमध्ये जनुकीय बदल झाल्यास निर्माण होतो. कोणत्या अवयवाच्या पेशीमध्ये जनुकीय बदल झाला असता फिनाइल कीटोनुरिया हा आजार आपल्याला होतो? उत्तर आहे 31/1 यकृत, लिव्हर. अगदी बरोबर आहे, करेक्ट. वाहनाच्या चालकासाठी म्हणजे ड्रायव्हर आहे गाडी चालक, तर त्याच्या साईडला जो आरसा लावलेला असतो तर तो कोणत्या स्वरूपाचा, कोणत्या प्रकारचा आरसा तिथे वापरलेला असतो, या प्रश्नाचं उत्तर करायचं. बत्तीस. बघा, त्या आरशाचा पर्पज, उद्दिष्ट जे आहे की मागू असणाऱ्या जो काय म्हणजे जास्तीत जास्त एरिया त्याच्यामध्ये दिसला पाहिजे. 1-2 वाहनं दिसले पाहिजे त्यामध्ये. मोठं वाहन असेल तेही दिसलं पाहिजे. म्हणजे ऍक्च्युअल आहे वस्तूची जी साईज आहे त्याच्यापेक्षा लहान साईज आपल्याला त्या आरशामध्ये दिसली पाहिजे. हे त्याचं उद्दिष्ट, प्रायमरी उद्दिष्ट असते, पर्पज असतो. मग असा कोणता आरसा आहे की जो आपल्याला नेहमीसाठी आकाराने लहान, ऍक्च्युअल साईज पेक्षा लहान आकाराची प्रतिमा देतो? तर तो म्हणजे हा बहिर्वक्र आरसा. कॉन्व्हेक्स मिररचा वापर आपण करतो बघा. कॉन्व्हेक्स मिरर, बहिर्वक्र आरसा तिथे आपण लावलेला असतो. आता गाडीचा समोरचा हेडलाइट जो आहे तिथे अंतर्वक्र लावलेला असतो. प्रकाश, लाईटचा, हेडलाइटचा प्रकाश रोडवरती पडण्यासाठी. परंतु ड्रायव्हरला पाहण्यासाठी मागे कुठले वाहन आहे तर तिथे जो आरसा वापरतो आपण बहिर्वक्र आरसा असतो, कॉन्व्हेक्स मिरर. पुढील भौतिक राशीपैकी सदिश राशी कोणती? हो, डेंटिस्ट वापरतात. प्रश्न हाच विचारला जातो चालक म्हणजे वाहन चालक आणि डेंटिस्ट यांच्यामध्ये. भौतिक राशीपैकी सदिश राशी कोणती? आदिश आणि सदिश ह्या दोन भौतिक राशीचे दोन प्रकार आहेत. आता आदिश कोणाला म्हणतो? ज्याला फक्त आणि फक्त किंमत असते, म्हणजे मॅग्निट्यूड असते.
आणि सदिश कोणाला म्हणतो आपण? ज्याला मॅग्निट्यूड म्हणजे किंमत प्लस दिशा सुद्धा सांगावी लागते, ती सदिश राशी. जसं 5 मीटर सांगितलं तर फक्त आपण अंतर सांगितलं, 5 मीटर डावीकडे सांगितलं तेव्हा आपण विस्थापन सांगितलं. मग जे अंतर आहे ती झाली अदिश राशी, जिथे फक्त 5 मीटर एवढंच बोललो आपण. पण जेव्हा 5 मीटर डावीकडे वस्तू सरकली म्हणजे वस्तूचं विस्थापन सांगितलं आपण, म्हणजे किंमतही सांगितली 5 मीटर प्लस दिशा पण सांगितली, त्याला आपण म्हणत असतो सदिश राशी. तर या चार पैकी सदिश राशी कोणती असं विचारलेलं आहे. काल म्हणजे आपला टाइम पिरियड, लांबी आणि चाल, स्पीड, यापैकी या तीनही आहेत या विद्यार्थी मित्रांनो आदिश राशी आहे. आणि फोर्स जो आहे, बल जो आहे, तो मात्र सदिश राशी आहे. बल, फोर्स सदिश राशी आहे. कारण जेव्हा आपण फोर्स सांगतो त्यामध्ये वस्तुमान आणि त्वरण याला सांगत असतो. आता भलेही यामध्ये हे वस्तुमान अदिश राशी आहे, परंतु त्वरण मात्र सदिश राशी आहे. आणि त्यामुळं ते जे बल आहे ते या प्रकारात मोडते. प्रश्न क्रमांक 34. पृथ्वीवर एका विशिष्ट उंचीवरून एका वस्तूला जमिनीवर येण्यास 5 सेकंद एवढा कालावधी लागतो, तर ती उंची रिकामी जागा एवढी असेल. म्हणजे पृथ्वीच्या सरफेस वरून एक वस्तू फ्रीली खाली पडत आहे बघा. म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे फक्त एखादी वस्तू खाली पडत आहे, तर वस्तूला खाली पृथ्वीवरती येण्यासाठी किती वेळ लागला, कालावधी लागला? 5 सेकंदाचा एवढा लागला. तर ती जी उंची आहे, ज्या उंचीवरून वस्तू खाली पडली, ती उंची आपल्याला माहिती करायची आहे. तर हा ग्राउंड सरफेस, इथून ही वस्तू पडलेली असेल आणि तिला कालावधी आपल्याला दिलेला आहे 5 सेकंदाचा. ही उंची, हाईट आपल्याला माहिती करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा मुक्त पतन होते, फ्री फॉल होते, तर त्यावेळेस फक्त फ्री फॉल मध्ये वस्तूची होणारी हालचाल फक्त आणि फक्त गुरुत्वीय बलामुळे असते. इतर कोणतंच बल त्यावरती लागत नाही. मग एखादी वस्तू मुक्तपणे खाली पडत आहे, मुक्त पतन तिचं होत आहे, त्यावेळेस फक्त गुरुत्वीय बल त्याच्यामध्ये आहे. आणि त्यावेळेस वस्तू इथून खाली पडली, ती काही अशी आदळली नाही खाली यायला. मानवी बल, मस्क्युलर फोर्स, स्नायू बल आपण लावला नाही, ती खाली आली फक्त गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीच्या. ठीक. मग इथे त्याची सुरुवातीची जी व्हेलॉसिटी आहे, इनिशियल व्हेलॉसिटी, ती किती असेल? 0 असेल. मग न्यूटनचे जे कायनेमॅटिक इक्वेशन आहे, त्यामध्ये मुक्त पतनासाठी असणारं कायनेमॅटिक इक्वेशन जे आपण एक अशाही प्रकारचं आहे, h इज इक्वल्स टू ut प्लस हाफ gt स्क्वेअर. जेव्हा वस्तू ही मुक्तपणे खाली पडत आहे त्या केसमध्ये. पण इथे जी इनिशियल सुरुवातीचा वेग आहे, तिचा वेलॉसिटी आहे, तो 0 आहे. म्हणजे u 0 आहे, हे 0, 0 इंटू टी काय होणार आहे? ही सगळी टर्म 0च होणार आहे. मग राहतं काय? फक्त h बरोबर 1/2 g आणि t चा वर्ग. आपल्याला सांगितलंय की g 10 घ्या. मग घेऊया आपण g 10. तर 1/2 आणि इथे 10 आणि टी चा वर्ग. टाइम किती आहे? टी 5 सेकंद आहे. 5 चा वर्ग किती? 25 आहे. इथे मी डायरेक्ट वर्ग लिहिलाय बघा करून. मग बे 5 5 गुणिला 25 किती? 125. 125 मीटर हाईट वरून ती वस्तू खाली पडली. 125 कुठे आहे? ते उत्तर आलं सुद्धा होतं. इकडे अक्षय सरांनी उत्तर केलेलं आहे. आणि 125 हा मिळता जुळता पर्याय आहे जो आपल्याला कन्फ्यूज करू शकतो. 35 शक्तीचे एसआय प्रणालीतील एकक हे आहे. पॉवरचं एसआय प्रणालीतलं युनिट आपल्याला विचारलं. बघा, शक्तीवरचा जो एकक आहे त्याचा प्रश्न हा बऱ्याचदा रिपीट झाला आहे आणि तो माहितच पाहिजेत आपल्याला. येस, 35चं 3 वॅट आहे. वॅट. हॉर्स पॉवर हे सुद्धा शक्ती मोजल्या जाते. 1 एचपी बरोबर काय आहे? तर
टी हे ऍडिशनल माहिती पाहिजे. वॅट आहे 36. 52 ओहम रोध असलेल्या वाहकातून 0.2 अँपिअर विद्युतधारा पाठवली असतात 240 जूल एवढी ऊर्जा निर्माण होते, तर वाहकातून किती कालावधीसाठी विद्युतधारा प्रवाहित केली? असा हा प्रश्न आहे. इथे विद्यार्थी मित्रांनो 50 आहे बघा, 50 52 नाही आहे, 50 50 ओहम रोध असणाऱ्या वाहकातून 0.2 अँपिअर विद्युतधारा पाठवली तर 240 जूल एवढी ऊर्जा निर्माण होते, उष्णता ऊर्जा. पुढे कोणत्या नियमानुसार होते? जूलचा उष्णता विषयक नियम सांगतो आपल्याला की एखाद्या वाहकातून जर विद्युतधारा तुम्ही पास करणार असाल काही वेळेसाठी तर त्या विद्युत तो गरम होतो, तिथे उष्णता ऊर्जा निर्माण होते. हे जूल्सच्या हिटिंग इफेक्टने, जूलच्या उष्णता विषयक नियमाने आपल्याला सांगितलं. आणि त्याचा जो उष्णता किती निर्माण होते याचं जे सूत्र आहे ते H I चा वर्ग म्हणजे विद्युतधाराचा वर्ग, R म्हणजे त्याचा रोध आणि गुणिला T टाइम वेळ, असं हे सूत्र आहे. इथून आपल्याला विद्युत किती उष्णता निर्माण झाली हे कळते. पण यावेळेस आपल्याला दिलं काय की ते H दिली, आपल्याला हे पण सांगितलं किती उष्णता निर्माण झाली आहे आणि करंट किती, विद्युतधारा किती पाठवली तो पण दिलाय 0.2. R रोध पण दिलाय, आपल्याला वेळ काढायचा आहे किती येतं. ठीक आहे, चला काढूया वेळ. सूत्र आहेच आपल्या समोर. H ची किंमत आहे 240, टी एच आहे, हे I आहे आणि हा R आहे. I किती आहे आपल्याला 0.2. 0.2 चा वर्ग करूया आपण, किती होणार आहे 0.2 गुणिले 0.2 0.4 0.04 0.04 डायरेक्टली वर्ग केलाय बघा मी, इंटू R किती आहे आपल्याकडे 50 आहे आणि ती आपल्याला माहिती करायचं आहे. हा 240 इकडे 50 गुणिला हा 0.4 गुणिला 5 करूया इंटू टी. आपल्याला टी काढायचा आहे म्हणजे हे इकडे शिफ्ट करावं लागणार आहे आपल्याला. 240 हे छेदामध्ये येणार आहे 0.4 गुणिला हा 5 इकडे राहतो तो फक्त टी एकटा. आपण याला भाग देऊया. 5 ने 240 ला भागितलं असता 5 × 20 8 48. ठीक आहे, बर आपल्याकडे आता इथपर्यंत आलोय आपण, वरती 48 आणि खाली 0.4, इकडे राहिला फक्त टी. याला जर सोडवलं आपण 10 ने मल्टिप्लाय करूया, वरती 480 होईल, खाली 4 होईल आणि मग जर सोडवलं तर 120 हे उत्तर येतं. टी इज इक्वल्स टू 120. मग सांगा बरं उत्तर काय आहे? तर काय वाटतं? मी तुमच्या समोर इथपर्यंत आलेला आहे. टी याचा पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. आहे असा पर्याय विद्यार्थी मित्रांनो 120 मिनिट आहे इथे, परंतु हे उत्तर 120 मिनिट मध्ये नाही आलंय आपलं. आपण ज्या व्हॅल्यू टाकलेल्या आहे हे SI प्रणालीतलं आहे, हे SI प्रणालीतलं आहे, हे पण SI प्रणालीतलं आहे. मग जे शेवटी उत्तर मिळाले आहे 120 ते सुद्धा SI प्रणालीतलंच मिळालं आहे. आणि जो कालावधी आहे, वेळ आहे, SI प्रणालीत वेळेचं एकक काय आहे? सेकंद आहे. म्हणजे हे जे उत्तर मिळाले T इज इक्वल्स टू 120 सेकंद मध्ये आहे, हे सेकंद. मग आपल्याकडे पर्याय 120 आहे पण तो मिनिट मध्ये असल्या कारणाने हे चुकीचं आहे. याला घाई गडबडीत कुणी यस करू नका. मग 120 सेकंद म्हणजे किती? आता 120 सेकंदाचा पर्याय तर कुठे दिसत नाही, इथे 2 सेकंद आहे, 4 मिनिट आहे पण 2 मिनिट मात्र आहे. 120 सेकंद म्हणजेच 2 मिनिट, हे एवढं तर आपल्याला समजते. यस, अगदी बरोबर आहे, उत्तर आलेलं होतं याचं. आता या प्रश्नाला तोपर्यंत सोडवायचा आहे, मी याला इरेज करतो.
एम या मूलद्रव्याची संयुजा 2 आहे तर त्याचे हॅलोजन सोबत एक्स रेणू सूत्र काय होईल? हॅलोजनला एक्स म्हणायचं आहे आपण. ओके. आणि एक एम हा मूलद्रव्य दिले आहे त्याची संयुजा दिलेली आहे. याचं उत्तर आपल्याला करायचं आहे. एम मूलद्रव्य आणि त्याची संयुजा. एक मूलद्रव्य एम आहे आणि दुसरा हॅलोजन एक्स आहे. याची संयुजा 2 आहे आणि हॅलोजनची काय असते? हॅलोजनला आपण एक्स मानलंय, एक्स ने रिप्रेझेंट केला जातो हॅलोजन. विद्यार्थी मित्रांनो, हॅलोजनची संयुजा 17व्या गणाची जी मूलद्रव्ये त्यांना हॅलोजन म्हणतो त्यांची संयुजा 1 आहे, विसरू नका. आणि या दोघां मिळून जेव्हा बंध निर्माण होती या एम मध्ये एक्स मध्ये, तर जे काही रेणू तयार होणार आहे तर त्या रेणूचं रेणू सूत्र काय असेल असा हा प्रश्न आहे. मग रेणू सूत्र जेव्हा तयार होतो तर याच्यामध्ये जी संयुजा आहे ती क्रॉस मल्टिप्लाय आपल्याला करावी लागत असते या प्रकारे. याची याला द्यायची, याची याला द्यायची आहे. म्हणजे काय होईल? m ला मिळेल 1 आणि x ला भेटेल 2. mx2 mx2. 37चं 2 उत्तर तुम्ही केलेलं आहे जे की अगदी बरोबर आहे, करेक्ट आहे. ठीक. पुढचा प्रश्न 38. पुढीलपैकी कोणती वनस्पती द्विदल या प्रकारात मोडत नाही? द्विदल म्हणजे काय? जसं आपल्याला शेंगदाणा आहे, वटाणा आहे, याचे जे दल आहे कॉटिलिडन्स आहे जे 2 आहे. 2 सेपरेट होतात शेंगदाण्याला आपण तोडून. तर असा कोणता आहे की जो द्विदल या प्रकारात मोडत नाही? द्विदल वनस्पतीचे वैशिष्ट्य काय आहे? तर त्यांचे धान्य जे आहे 2 दल असतात. 38/4 मका. येस, हा एक दलीय वनस्पती आहे. बाकी गहू, वटाणा, चिंच द्विदल मध्ये येते. यामध्ये निमुळते हे जे एक दलीय आहे त्याच्यामध्ये जे मुळं असतात फायब्रस असतात असे धाग्या स्वरूपाचे. तर आणि हे जे द्विदलीय आहे त्यांच्यामध्ये टॅपरूट आपल्याला पाहायला भेटते. उडत नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा पर्याय जो आहे ते हा पण येतो. गहू, गहू सुद्धा एक दलीय आहे. ओके. त्यामुळे याला थोडंसं एडिट करावं लागणार आहे. गहू आणि मका हे दोन्ही सुद्धा आहे. ठीक आहे. याचा कुठलाही एकच पर्याय असणार आहे. तर थोडासा प्रश्न एडिट करावा लागणार आहे. तर लक्षात घ्या इथे गहू आणि मका हे दोन्ही पर्याय एक दलीयच आहे आणि द्विदलीय मध्ये त्या येणार नाही. मग वटाणा आणि चिंच द्विदलीय. हे पण करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे. 39. कासव रिकामी जागा या प्राणी संघात मोडतो. कासवचा प्राणी संघ आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे. सरीसृप अगदी बरोबर आहे. उभयचरमध्ये येत नाही तो, जरी जमिनीवर आणि पाण्यामध्ये राहतो परंतु उभयचरमध्ये येत नाही. कारण सरीसृप जे प्राण्यांची कॅरेक्टरिस्टिक्स आहे, मान असणे, क्लॉज नख असणे, तर हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स जास्तीत जास्त या सरीसृपचे कॅरेक्टरिस्टिक्स वैशिष्ट्ये कासवामध्ये दिसून येतात. दॅट्स वाय आपण त्यांना या प्रकारात ठेवलेलं आहे. पुमंग आणि रिकामी जागा. येस, पुमंग आणि रिकामी जागा ही पुष्प वनस्पतीमधील प्रजननीय मंडले आहेत. कोणती? निदलपुंज, जाया, परिदलपुंज की दलपुंज? ही हिरव्या रंगाची जी इथे पानं असतात त्याला निदलपुंज, हे जे दलपुंज आहे, तर यांचं काम आहे त्यांचं रक्षण करणे फुलाचं. पण ऍक्च्युली जे प्रजननामध्ये भाग घेतात तर ते हे हा फिमेल पार्ट आणि फुलाचा हा मेल पार्ट हेच भाग घेतात प्रजननामध्ये. हे जे 3 कुक्षी, कुक्षीरुंत आणि अंडाशय जे आहे त्यांना आपण जायांग म्हणत असतो. 3 हा जो भाग आहे एवढा जायांगाचा आहे. आणि उमंग जो आहे हा, हे 2 प्रजननामध्ये मदत करतात रिप्रोडक्शन मध्ये. त्याचं उत्तर आहे जायांग. 40चं 2. ठीक.
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्न संच आपण 10व्या क्रमांकाचा सोडवलेला आहे. 40 प्रश्न आपण यामध्ये कव्हर केलेले आहे. ठरवून दिलेल्या सिलेबसवरती आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत.